काय ग? आल्यापासून बोलत नाहीयेस, शांत शांत आहेस. काही झालंय का? नाही आई, कुठे काय? काहीच नाही झालंय. तुम्हाला का असं वाटलं की काय झालंय म्हणून? मी ओळखते तुला, नक्की काहीतरी बिनसले. मला नाही सांगणार? तू सगळं काही माझ्याशी बोलतेस, मला सगळं सांगतेस, मला माहिती आहे, हो ना? हो आई. मग बोल, सांग ना बाळा, काय झालंय? मला आधीच खूप वाईट वाटतंय की ताराचा काल पहिला पाडवा होता आणि तिच्यासाठी मी सगळं काही सागर संगीत केलं, पण तू पाडवा साजरा करू शकली नाहीस. आय एम सॉरी. मला खूप वाईट वाटतंय आणि तुला सुद्धा त्याचा त्रास झालेला आहे हे कळतंय मला. हे सगळं राजकुमार बद्दल आहे ना ग? हो ना अमृता, मला कळतंय, पण तो तुझ्याशी जे वागलाय ना त्याला माफी नाही. खूप वाईट वागलाय तुझ्याशी आणि मला लाज वाटतेय. तो माझा मुलगा आहे याची खरंच खूप लाज वाटते. आई, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? आई खरं सांगते, मी एकदम ठीक आहे. आणि तसंही जे काही घडलंय ते सगळं विसरून पुढे जायला शिकते मी. नका काळजी करू तुम्ही. तू जर का माझी सून असतीस तर गोष्ट वेगळी होती, पण तू आता माझी सून नाहीयेस ना, मुलगी आहेस ना. मी तुला मुलीसारखंच वागवते, त्याच दृष्टीने बघते तुझ्याकडे. म्हणून मला असं वाटतं की तुझं सगळं काही छान व्हावं, व्यवस्थित व्हावं. अमृता, पुढे खूप मोठं आयुष्य पडलंय. पुढच्या आयुष्याचा विचार कर तू. आणि अमृता, एकटीनं आयुष्य काढणं खूप कठीण असतं. विचार कर बाळ. आई, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? मला असं म्हणायचं की मागचं सगळं काही विसरून जा. पुढचा विचार कर, तुझ्या भविष्याचा. जा पुढे, मागे वळून बघू नकोस. आणि मी आणि बाबा तुझ्या पाठीशी असणार आहोत कायम. तू जो निर्णय घेशील आम्हाला मान्य आहे.